तर आज मी इथं पनीर पराठा बनवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। त्यासाठी मी इथं एक ताट घेतलेला आहे। त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ किंवा मैदा वापरलात तरीही चालेल किंवा दोन्ही थोडं थोडं वापरलात तरीही चालेल। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा मी इथं कसुरी मेथी बारीक असं चुरून ह्याच्यामध्ये घातलेला आहे। त्याचसोबत याच्यामध्ये 1 चमचा मी इथं मलाई घातलेला आहे आणि ते मलाई घालून आपल्याला ह्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर साधारण 2 ते 3 मिनिटं मी छान दोन्ही हाताने पहिलं मलाई आहे तो मिक्स करून घेतलेला आहे। मलाई जर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तूप घातलात तरीही चालेल, त्याचबरोबर तेल घातलात तरीही चालेल। तर त्यानंतर इथं थोडंसं पाणी घालून हे आपल्याला पीठ आहे तो असं छान घट्ट मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता खूप असं सैलसर नाही, खूप असं घट्टही नाही, छान असं मऊसूत तयार झालेलं आहे। तर ह्याला असंच आता बाजूला ठेवून देऊयात। त्यानंतर मी इथं एक मिक्सरचं भांडेमध्ये थोडंसं अद्रक आणि थोडंसं हिरवी मिरची इथं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे। तर त्याला बाजूला ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं एक भांडी घेतलेला आहे आणि पनीर आहे तो असं किसून घेत आहे। पनीर तुम्ही कोणतंही घेऊ शकता आणि मी इथं पनीर आहे तो घरचंच बनवलेला घेतलेला आहे। तर ह्याला किसून घ्यायचं किंवा हाताने असं बारीक करून घेतलात तरीही चालेल। तर पनीर आहे तो सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं होतं तर ते घालायचं आहे। थोडंसं ह्याच्यामध्ये अजवाईन घातलेलं आहे, थोडंसं धनिया पावडर घालायचं आहे, थोडंसं जिरा पावडर घातलेलं आहे, चाट मसाला घालायचं आणि त्याचबरोबर थोडंसं आमचूर पावडरसुद्धा घालून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथं सैंधव मीठ घातलेलं आहे थोडंसं, त्याचबरोबर लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे। चिली फ्लेक्स घालायचं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता आणि त्याच्यासोबत कोथिंबीर घालायचं आहे। तर हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे। तर ह्याच्यामध्ये मी चाट मसाला आमचूर पावडर घातल्यामुळे हे पराठा आहे खूप छान लागणार आहे। तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा, खूप छान होतात आणि लागतात तर खूपच छान। आणि पनीरचा पराठा आहे तो सगळ्यांना खूप आवडतं। त्यानंतर मी इथं पिठाचा एक गोळा घेऊन त्याला असं पीठ लावून लाटून घेतलेलं आहे। तर छान असं मोठं चपाती एवढं लाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे जे आपण सारण बनवलेलं आहे तर तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे। तर मधोमध असं थोडंसं घालायचं आहे। तर तुम्ही त्याचं क्वांटिटी कमी जास्त करू शकता। तर मी साधारण मोठ्या चमच्याने 2 चमचे इथं घालून ह्याला असं दुमडवून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्याला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। हे कुठंही फाटत नाही आहे, तर सगळे एकसारखे आणि झटपट होतात हे पनीर पराठा। तर तुम्ही बघू शकता कुठंसुद्धा फाटलेलं नाही आहे आणि काही असं सारण वगैरे बाहेर आलेलं नाही आहे। त्यानंतर हे लाटून घेतलं, तवा गरम झालेला होता तर तव्यावरती घालून एखाद मिनिटभर ह्याला असंच ठेवून द्यायचं। त्यानंतर पलटी करून घेतलेला आहे। ह्याच्यावरती तूप, तेल, बटर किंवा काही न लावता सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। तर मी इथं लावत आहे, हे बिना तेलाचं सुद्धा तुम्ही हे असंच बनवू शकता। तर हे बघा छान असं हे टम्म फुगलेलं आहे पनीरचं पराठा। तर दोन्ही साईडने छान असं भाजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला तेल लावायचं का नाही ते तुम्ही तसं करायचं आहे। तर मी इथं दोन्ही साईडने तूप लावून भाजून घेतलेलं आहे। तसंच मी इथं दुसरंसुद्धा सारण भरून तयार करून घेतलेलं आहे। तर त्यालासुद्धा असं लाटून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता एकसुद्धा आपला इथं पराठा आहे तो त्याच्यातलं सारण आहे तो बाहेर आलेला नाही आहे। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने झटपट होणारं किंवा बिना तेलाचं जर करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं हे पनीर पराठा वगैरे बनवू शकता। तर छान असं हे टम्म फुगलेले मी इथे सगळे पराठे आहे तो पहिलं बनवून घेते। तर सगळे इथं एकसारखे आपल्या इथं पराठा आहे तो झालेले आहेत आणि खूप पटकन हे भाजून होतात। तर उलटण्याने सगळ्या बाजूने हलक्या हाताने दाबत ह्याला भाजून घ्यायचं आहे।
तर ह्यासोबत खाण्यासाठी काही नाही लागत, तर सगळे माझे पराठे इथं बनवून तयार आहेत। तर तुम्ही बघू शकता सगळे एकसारखे झालेले आहेत। तर हे तुम्ही असंच खाऊ शकता, ह्याच्यासोबत काहीही गरज नाही आहे। तर हे बघा खूप छान असं मऊसूत हे झालेले आहेत। तर मी आता तुम्हाला आतमध्ये सारण दाखवते, सगळीकडे पसरलेलं आहे। तर हे बघा छान असं सगळीकडे पसरलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याला तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत, तर खूपच छान लागतं हे। तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।